आपण पाहतोय शरद पवार कराडमध्ये दाखल झालेले आहेत आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून। संभाजी, आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी, नागरिकांची गर्दी आपण पाहतोय। शरद पवार यांचा काल जे काही राष्ट्रवादीमध्ये घडलं या मोठ्या फुटीनंतरचा हा पहिलाच दौरा आहे, नेमकी काय परिस्थिती आहे? खरं तर पश्चिम महाराष्ट्रातील कोणते नेते शरद पवार यांच्या सोबत राहतील याची उत्सुकता होती। आज यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोणते नेते येतील याची उत्सुकता होती। मात्र खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तर आहेतच, मात्र पश्चिम महाराष्ट्रातील आमदार सुमनताई पाटील, त्याचबरोबर आमदार मानसिंग नाईक, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासारखे सर्वच नेते या ठिकाणी दाखल झालेत। आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। खूप मोठा उत्साह दिसून येतोय। प्रीतिसंगम बागेत दोन्ही तर्फा कार्यकर्ते थांबलेले आहेत, त्यांच्या हातात फुलं आहेत आणि ही फुलं शरद पवार यांच्यावर उधळणार आहेत। शरद पवार एका इलेक्ट्रिकल गाडीतून समाधी स्थळापर्यंत जाणार आहेत। दोन्ही बाजूने खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। शरद पवार यांचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत। झेंडे फडकवत आहेत लोक। शरद पवार हे या ठिकाणी आलेले आहेत। अशा अनेक वेळा शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत। यशवंतराव यांचे मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखले जातं आणि ज्या वेळी अशा प्रकारची संकट आली त्यावेळी शरद पवार या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या ठिकाणी आले आणि डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीने करतील याची उत्सुकता होती। मात्र इथली जी परिस्थिती आहे ती पाहता पश्चिम महाराष्ट्रातील विशेष कोणताही नेता हसन मुश्रीफ वगळता कोणताही नेता अजित पवार यांच्या गोटात गेलेला दिसत नाही। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जी गर्दी आहे ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील आहे। फक्त ही सातारा जिल्ह्यातील नाही तर सांगलीवरून कार्यकर्ते आलेत, कोल्हापुरातून आले, काही कार्यकर्ते सोलापुरातून आले आहेत, पुण्यातून काही कार्यकर्ते आलेत आणि ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आता घोषणाबाजी सुरू आहे। हे दृश्य आपण बघू शकता। शरद पवार यांच्या जी स्वागतासाठी जी गर्दी जमलेली आहे, विशेष म्हणजे या युवक कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे नेते आहेत तेही शरद पवार यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनीही एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही स्वागत करतो। एक विशेष बाब म्हणावी लागेल की याच्या अगोदर शरद पवार अनेकदा कराडमध्ये आले, त्यांना पृथ्वीराज चव्हाण भेटले नव्हते, मात्र आज जाणीवपूर्वक पृथ्वीराज चव्हाण काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि शरद पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका जी काँग्रेसनं घेतलेली आहे ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या इतक्या स्पष्ट होते। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जातं पश्चिम महाराष्ट्र आणि या ठिकाणी काय होईल याची सगळी जी उत्सुकता होती ती उत्सुकता इथं सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। विशेष सगळेच जवळपास काही नेते वगळता सगळेच नेते, आमदार मकरंद पाटील जे काल राजभवनात गेलेत अशी चर्चा होती, तेही शरद पवार यांच्या या दौऱ्यात आहेत। शिरवळमध्ये ते दाखल झाले, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते नेमकी भूमिका काय आहे। दुसरं विशेष म्हणजे जयंत पाटलांचे कार्यकर्ते, जयंत पाटलांचे जे सुपुत्र आहेत प्रतीक पाटील तेही या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर आराराबांचे जे सुपुत्र आहेत रोहित पाटील तेही या ठिकाणी आलेले आहेत आणि हे दोन्ही युवक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळं सांगली जिल्ह्यात कुठलाही विशेष डॅमेज झालेला नाही। सातारा जिल्ह्यात रामराजे नाईक निंबाळकर वगळता कोणीही अजित पवार यांच्या गोटात गेले नाही। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांनी अजून हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतली आहे, मात्र राजे यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही। 2-3 नेते वगळता काहीही मोठा धक्का राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात बसेल असं चित्र नाही। त्यात सर्वात विशेष म्हणजे कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय तो खूप मोठ्या प्रमाणात आज अचानक काल यायचं ठरलं आणि आज दूरहून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी कोणतंही नियोजन न करता अचानक सगळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही जी आपण गर्दी आहे ती गर्दी बघू शकता। या ठिकाणी सगळ्याच नेत्यांमध्ये, सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय। आता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं काही वेळात दर्शन घेतील शरद पवार, त्यानंतर व्यासपीठ करण्यात आलेलं आहे छोटं, त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांना संबोधित करतील कारण पत्रकारांशी बोलण्याची शक्यता कमी आहे। मात्र त्या ठिकाणी
एक भाषण शरद पवार करतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील. खूप मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये आहे. निश्चितच संभाजी उत्साह तर आपल्याला बघायला मिळतोय. आता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन शरद पवार हे घेणार आहेत. मात्र आपण जर संभाजी कालपासून बघितलं तर जे काही घडतंय त्या प्रत्येक गोष्टीवरती शरद पवार यांची एक शांत भूमिका, संयमाची भूमिका आपल्याला बघायला मिळते आणि तसंच काहीसं चित्र आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. मात्र काही कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी मोठं शक्ती प्रदर्शन करणार असं वृत्त सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलं होतं. तशी काही घडामोड त्या ठिकाणी घडणार आहे का? या ठिकाणी आता जे शक्ती प्रदर्शन सुरू आहे किंवा जे काही लोक आलेत ते कोणतंही नियोजन न करता काल अचानक शरद पवारांनी घोषणा केली आणि त्यानंतर जितक्या कार्यकर्त्यांना जमेल तितक्या कार्यकर्त्यांना आणण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कोणतीही सभेचं नियोजन नव्हतं अथवा फक्त या ठिकाणी समाधीचं दर्शन घेणार होते आणि सातारकडे जाणार होते. मात्र आज ज्या प्रकारे शरद पवारांचं पुण्यातून निघताना ज्या प्रकारे स्वागत झालेलं आहे सातारा जिल्ह्यात त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या काही भागात ते बघता निश्चितच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात गर्दी करतील आणि रस्त्यावर येतील. मात्र शरद पवार यांनी संयमाची भूमिका घेतलेली आहे. पोहोचलेले आहेत. या ठिकाणी त्यांचं मोठं जल्लोषात आणि आनंदात या ठिकाणी स्वागत केलं जातंय. मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते उपस्थित आहेत. आपण पाहतोय की काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसोबत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्रात सुरू आहेत. आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे जवळपास 29 आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत गेले असले तरीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते मात्र शरद पवारांसोबत असल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आज सकाळी 8च्या सुमारास शरद पवार पुण्यातून कराडसाठी बाय रोड निघाले असताना ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात आनंदात खरं तर त्यांचं स्वागत केलं. कार्यकर्ते आणि नेते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण याही ठिकाणी बघतोय आता कराडमध्ये येताना खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांचा सत्कार केलाय. आम्ही साहेब तुमच्यासोबतच आहोत असा संदेश देणारे अनेक बॅनर पोस्टर जे आहेत ते कराडमधील अनेक ठिकाणी लागलेले आहेत. आपण पाहतोय आता काही वेळापूर्वी शरद पवार जे आहेत ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाकडे निघालेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन ते समाधी स्थळाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर खरं तर सातारचे त्यांचे इतर कार्यक्रम आहेत त्यासाठी निघतील. मात्र एकूणच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यातल्या त्यात सातारा, कराड, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांनी पहिल्यापासूनच शरद पवारांना खूप मोठ्या संख्येने साथ दिलेली आहे आणि आत्ताही या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांसोबत आहेत, घोषणाबाजी करत आहेत. आम्ही पवारांसोबतच आहोत अशी घोषणा देत आहेत. त्यामुळे आता काही वेळात या ठिकाणी प्रीती संगमावरती यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं शरद पवार दर्शन घेतील आणि त्यानंतर सातारच्या दिशेने निघतील. मात्र त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या घडामोडी होत असताना शरद पवारांसोबत असणारे हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत. आम्ही साहेबांसोबतच आहोत, कुठल्याही प्रकारची तडजोड जी आहे ती केली जाणार नाही. शरद पवारांसोबत आत्ता येताना रोहित पवार आमदार, स्वतः खासदार वंदना चव्हाण होत्या, अनेक कार्यकर्ते पुण्यापासून त्यांच्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्ता कराडमध्ये या ठिकाणी ते प्रीती संगमावरती दर्शन घेत आहेत. आपण पाहतोय की कालपासून ज्या घडामोडी वेगवेगळ्या होत गेल्या, जवळपास अनेक जवळचे नेते जे गेले अनेक वर्षांपासून शरद पवारांसोबत काम करत होते, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, दिलीप वळसे पाटील असतील, या सगळ्यांची नावं खरं तर यामध्ये चर्चेत होते आणि हे सगळं असताना आत्ता शरद पवारांसोबत खरं तर कार्यकर्ते आहेत आणि आमदार खासदार सगळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळं या ठिकाणचे कार्यकर्ते मोठे आक्रमक आहेत. त्यामुळे शरद पवारांची भूमिका जी घेतील त्यासोबत कार्यकर्ते जातील असं दिसतंय. कारण या ठिकाणी प्रीती संगमावरती दर्शन घेतल्यानंतर पवार जे आहेत ते साताऱ्याला 2 कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि तिथून मुंबईला निघतील. मात्र त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शरद पवारांसोबत असल्याचं म्हणणं व्यक्त केलं. अजित पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी खरं तर कार्यकर्ते सहभागी नाही आहेत. अजित पवारांच्या भूमी घेतली त्याच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी होते. अनेकांनी जवळपास 9 जणांनी राष्ट्रवादीमधील काल मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर खरं तर शरद पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी स्वतः या ठिकाणी परत एकदा महाराष्ट्र पिंजून काढेन आणि पक्षाला उभारी देईन. त्याची सुरुवात जी आहे ती कराडमधून केली जाते. कारण
राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कराडमधल्या प्रीती संगमावरती आहे आणि या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येने आता कार्यकर्ते आणि अनेक नेत्यांसोबत शरद पवार या ठिकाणी आले आहेत। एकूणच पाहिलं की शशिकांत शिंदे आमदार आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार बाळासाहेब पाटील जे माजी सहकार मंत्री आहेत तेही त्यांच्यासोबत आता या ठिकाणी आहेत।